हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला एक वर्क फ्रॉम होम जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेले आहे. जी खूप एक म्हणजे एक चांगली कंपनी पण म्हणू शकता तुम्ही. खूप चांगली कंपनी आहे. त्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम जॉब आहे आणि भरपूर असे पोस्ट निघालेले आहेत. तर ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्ही जर फ्रेशर असला तरी चालतंय, तिथं तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. तर ते जॉब काय आहे, कोणती कंपनी हे सगळं आपण बघूयाच. ओके. तर चला मग जाऊया आपण स्क्रीनवरती मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स देईन त्या जॉबबद्दल. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्लीज अप्लाय करा. खूप चांगली कंपनी आहे आणि भरपूर आणि ट्रेंडिंगमध्ये आहे ही कंपनी भरपूर. ओके. तर चला मग बघूया आपण. आणि एक तुम्ही जर नवीन असाल ना तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचं 1000 आता व्हायला आलं म्हणजे जवळच आलेलं आहे 1000ला. तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक, शेअर पण करा. ओके. सो थँक चला मग बघूया आपण. तर आता जे ओपनिंग मी तुम्हाला सांगितलं होतं तर ते Mishoमध्ये आहे. तर तुम्हाला माहिती आहे, की आजकाल Mishoमध्ये भरपूर लोकं काय-काय ऑर्डर करायलेत, ओके. म्हणजे एक ट्रेंडिंगमध्ये आहे असं म्हणू शकता तुम्ही ऑनलाईन किंवा ई-कॉमर्समध्ये ज्या ठिकाणी आम्ही पण बघू शकतो, आम्ही पण Mishoमधूनच ऑर्डर करतो आहे. तर त्या ठिकाणी भरपूर लोकं अप्लाय करायले. तर तेच आपण Misho जॉब आज बनणार आहेत, जिथं ओपनिंग आलेत, ओके. त्यासाठी तुम्हाला काय जायचं आहे Misho करियर्समध्ये. ओके, तर Misho करियर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं दिसतंय फर्स्ट Misho स्टार्टअप जॉब्स असं. तुम्हाला असं यायचं स्क्रीनवरती, ओके. Mishoच्या स्क्रीनवरती यायचं आहे आणि समजा तुम्ही जर मोबाईलमधून ओपन केलं ना, तर तुम्हाला मोबाईलमध्ये कसं व्ह्यू दिसेल ते पण मी तुम्हाला दाखवते. ते इथं बघू शकता तुम्ही. तर मोबाईलमध्ये तुम्हाला असं दिसणार आहे, ओके. तर हे तुमचं मोबाईलचं व्ह्यू दाखवायले मी. इथं थोडं एक्स्ट्रा करून दाखवते, मोठं करून. ओके, तर चेंज नाही झालं का? ओके. तर इथं बघू शकता आणि थोडं चेंज करते मी. ओके, हे छोटं झालं. ओके, चालेल. इथं बघू शकता तुम्ही. असं समजा की तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला असं व्ह्यू दिसणार आहे मोबाईलमध्ये, ओके. आणि डेस्कटॉपमध्ये मी तुम्हाला दाखवलं मगाशी असं व्ह्यू असणार आहे, ओके. तर हे मोबाईलचं व्ह्यू आहे. तर मोबाईलमध्ये तुम्हाला काय करायचं, आता आपल्याला जॉब सर्च करायचे आहेत, ओके. तर आपल्याला जॉब चेक करायचं आहे. त्याच्या आपण अगोदर बघूया की हे तुम्हाला मी नंतर दाखवते, ओके. तर ह्याच्या आधी आपण काय करूयात की इथं जाऊयात, की समजा जॉब हे रिअल आहे की फेक आहे हे जर तुम्हाला कसं समजायचं की फेक लेटर म्हणजे तुम्हाला जे लेटर आलं ते फेक आहे की नाही, ते बघण्यासाठी आम्हाला जायचं ते जॉब स्कॅन. तर बघू शकता तुम्ही जॉब स्कॅम आहे, इथं जायचं, ओके. तर इथं दिले त्यांनी बी शुअर दॅट युअर जॉब ऑफर इज जेन्युइन. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं अप्लाय केला, समजा तुम्हाला जर जॉब लेटर आलं, ओके, Mishoकडून, तर ते जेन्युइन आहे की नाही. कारण कसं आहे Misho आता तुम्हाला माहिती असेल ट्रेंडिंगवरती आहे. सगळेजण Mishoमधूनच ऑर्डर करतात. त्यासाठी ना ह्याची असं डुप्लिकेट वेबसाईट पण तयार झाली आहे, ओके. त्या ठिकाणी डुप्लिकेट वेबसाईट तयार झाली तर तिथे पण त्यांनी तुम्हाला सांगू शकतात की आम्ही जॉब देतो वगैरे. आणि भरपूर लोकं काय करायलेत Misho आता ट्रेंडिंगवरती आल्यामुळे सगळे लोकं Mishoमधून ऑर्डर ऑर्डर करतात ना काही पण. त्यासाठी भरपूर लोकं Mishoसाठी अप्लाय पण करत आहेत, ओके. त्यासाठी त्यांनी दिलेतच पहिला, की ते जॉब स्कॅम काय असू शकते. म्हणजे तुम्हाला समजा तुम्ही अप्लाय केला कुठल्या पण एक दुसऱ्या वेबसाईटमधून, तर तिथं काय प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमचं जॉब जेन्युइन आहे की नाही किंवा ऑफर लेटर तुम्हाला आलं ते जेन्युइन आहे की नाही चेक करायला तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता, बी अवेअर ऑफ फेक ऑफर लेटर्स, ओके. सो इट हॅज कम टू अवर नोटीस दॅट सम पीपल्स आर युजिंग द नेम अँड लोगो ऑफ द Misho विथ अ व्यू टू tarnish द इमेज अँड रेप्युटेशन ऑफ Misho. तर बघू शकता तुम्ही सेम त्यांनी लोगो पण यूज करत, नेम पण यूज करत Mishoचा आणि त्यांनी काय केलं फ्रॉड करायलेत. दे आर फ्रॉडलेटिंग ऑफर्स जॉब ऑनलाईन. त्यांनी काय केलेत ऑनलाईन जॉब ऑफर्स द्यायलेत ऑन सर्टन वेबसाईट्स थ्रू टेलिफोन कॉल्स और सोशल मीडियामधून, ओके. अँड आस्किंग पीपल टू डिपॉझिट मनी. त्यांनी काय म्हणालेत म्हणजे त्यांनी काय करतात की तुम्हाला ऑफर लेटर देतो पण त्यांनी पैसे विचारलेत, ओके. और शेअर पर्सनल बँक इन्फॉर्मेशन. तुमची पर्सनल बँक इन्फॉर्मेशन त्यांनी विचारली आणि अमाउंट पण विचारली, ओके. टू प्रिव्हेंट एनी मोर पीपल फॉलिंग विक्टिम टू सी these फ्रॉड्स, वी आर शेअरिंग सम इन्फॉर्मेशन टू हेल्प यू स्पॉट जेन्युइन ऑफर्स. तर असं व्हायलंय, ओके. तर लोकं काय करायलेत डुप्लिकेट वेबसाईट म्हणजे फ्रॉड वेबसाईट बनवून त्याच्यामध्ये जॉब ओपनिंग्ज आहेत म्हणून असं करायलेत. मग आपण कसं चेक करत असतो की कुठे जॉब आहेत का म्हणून आपण अप्लाय करतो, ओके. तेव्हा त्यांनी पैसे वगैरे विचारले. तर ते जर पैसे जर त्यांनी विचारत असेल तर कंप्लिटली फेक आहे, ओके. तर त्याच्यासाठी बघू शकता जर तुम्हाला तुमचं जॉब ऑफर लेटर जेन्युइन आहे हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्याच्यामध्ये काय-काय क्वालिटी म्हणजे काय-काय आहे पॉइंट्स ते बघूया आपण. तर बघा, ड्युरिंग Misho मल्टी राउंड अँड मल्टी बेस्ड एम्प्लॉयमेंट रिक्रुटमेंट प्रॅक्टिस, वी नेव्हर चार्ज, रिक्वेस्ट, एक्सेप्ट एनी फी ऑफ मनी फ्रॉम जॉब सीकर ड्युरिंग द ऑर आफ्टर द प्रोसेस. त्यांनी काय म्हटलंय समजा तुम्ही Mishoमध्ये अप्लाय केलं जॉबसाठी तर त्यांनी पैसे पण विचारणार नाहीत तुमच्याकडनं, काही चार्ज पण विचारणार नाहीत. तुमच्या जॉबच्या प्रोसेसमध्ये किंवा जॉब समजा तुम्हाला जॉब लागली तरी पण त्यांनी काय त्यांनी पैसे विचारत नाहीत. हे तर मेन आहे त्यांचं, ओके. अँड Misho विल नॉट आस्क एनी कॉन्फिडेन्शियल और फायनान्शियल इन्फॉर्मेशन सच एज बँक अकाउंट्स. आणि Misho तुम्हाला बँक अकाउंट्स वगैरे काय विचारत नाही, टॅक्स डिटेल्स विचारत नाही, रिक्रुटमेंट फीज विचारत नाही, सिक्युरिटी डिपॉझिट काहीच विचारत नाही, ओके. आफ्टर द ऑफर लेटर इज रोल्ड आउट, द बँक अकाउंट जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर मिळतंय ना, तेव्हा तुम्हाला त्यांनी बँक अकाउंट विचारू शकतात, ओके. म्हणजे दिल्यानंतर.
विल बी आस्क्ड हवेवर ओनली सेंड देम टू, आणि जी तुम्हाला ऑफर लेटर येते ना मिशोकडून ते तुम्हाला @misho.com मधूनच येणार. ओके, या @misho.com या ईमेल ॲड्रेस मधूनच तुम्हाला ऑफर लेटर पण येणार आणि त्यांनी बँक अकाउंट्स वगैरे विचारणार ऑफर लेटर आल्यानंतर. नेव्हर शेअर ओटीपी विथ देम, आणि तुमचा ओटीपी कुणावर पण शेअर करू नका म्हटले त्यांनी. ओके, मिशो ओनली कोलॅबोरेट्स विथ वेल एस्टॅब्लिश्ड रिक्रुटमेंट एजन्सीज. मिशो हे कोलॅबोरेट करते चांगल्या एजन्सी बरोबर. ओके, त्यामुळे ते कुठलं पण, however they are not authorized to charge money fees applicant or make financial job offer. तर बघू शकता त्यांनी म्हटलेत की कुठली पण मिशो जरी दुसऱ्याबरोबर टायअप जरी केलं तरी ना, तरी त्यांनी तुम्हाला फी वगैरे काही विचारत नाही. ओके, डायरेक्टली तुमचं सिलेक्शन होतं तिथं विदाऊट फी. जॉब सेकर विल ऑलवेज गेट अ फायनल ऑफर लेटर, आणि तुम्ही जो जॉब तुम्ही अप्लाय करता तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ऑफर लेटर येणार आहे @misho.com मधून, या ईमेल ॲड्रेस मधूनच येणार. तेव्हाच तुम्ही समजायचं की जेन्युइन आहे म्हणून. ओके, okay, if you are uncertain about the authenticity and description of the job opportunity, please visit our. मग त्यांनी म्हटलेत की तुम्हाला जर काही पण प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही ह्या करिअर्स जॉब पोर्टल आहे ना मिशोचं, आता जेव्हा मी ओपन केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही हे misho.io, तर इथं तुम्ही व्हिजिट करू शकता म्हटले ते. इन केस ऑफ एनी डाऊट ऑफ इंटरव्ह्यू और द इंटरव्ह्यू प्रोसेस और जॉब डिस्क्रिप्शन, फील फ्री टू रीच आउट. जर समजा तुम्हाला काही पण डाऊट्स आहेत इंटरव्ह्यूबद्दल तर तुम्ही इथं विचारू शकता. ह्या मेल आयडीवर तुम्ही मेल करू शकता टू व्हेरिफाय द ऑथेंटिकेशन, जर हे जेन्युइन जॉब आहे की नाही विचारायचं असेल तर. ओके, तर हे त्यांनी दिले इथं म्हणजे स्कॅम कसं होऊ शकते त्याचे पॉईंट्स आहेत त्यांनी. ओके, फाईन. तर आता आपण जाऊया मेन आमच्या ह्याच्यावरती जॉबसाठी. ओके, तर समजा तुम्हाला आता जॉब बघायचा आहे तर तुम्ही जॉब कसं सर्च करणार ते मी तुम्हाला सांगते. ओके, तर तुमचा व्ह्यू असं असणार आहे. हे व्ह्यू नाही आहे, कुठे गेलं आपलं करिअर्स. ओके, तर तुमचं व्ह्यू असं असणार. ओके, आणि तुम्हाला मोबाईलमध्ये पण मी दाखवलंय. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑलरेडी दिसायला 73 जॉब्स आहेत आता सध्याला. जर समजा तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जर जॉब शोधायचे असेल तर तुम्ही कसं शोधू शकता इथं बघू शकता. म्हणजे तुम्हाला कॅटेगरी दिसतात ह्याच्यावरती क्लिक करायचं. तर इथं बघू शकता तुम्हाला HR अँड क्रू ह्याच्यामध्ये ही कॅटेगरी आहे. अॅनालिटिक्समध्ये जॉब्स आहेत, बिझनेसमध्ये. तर तुम्हाला कंटेंट कॉमर्समध्ये बघायचं इथं बघू शकता तुम्ही. फुलफिलमेंट एक्सपिरियन्समध्ये इथं बघू शकता. प्रोडक्ट अँड डिझाइनमध्ये जर तुम्हाला इथं तुम्ही अप्लाय म्हणजे चेक करू शकता. टेकमध्ये, ग्रोथमध्ये, फायनान्शियल, लीगल, PR, फायनान्शियल सर्व्हिस, सप्लाय प्लॅटफॉर्म, मोनेटायझेशन किंवा मिशो ग्रोसरी, ह्या सगळ्यामध्ये जर तुम्हाला कॅटेगरी वाईज जॉब शोधायचे असेल तर तुम्ही इथं टिक करू शकता. इथं मिशो ग्रोसरी म्हणून घातला ना, तर मिशो ग्रोसरीचं इथं बघू शकता. मिशो ग्रोसरी ह्याचे तुम्हाला काय तर जॉब ऑफर्स येतात. जर तुम्ही मोनेटायझेशन घातला तर मोनेटायझेशनचे येतात. ओके, अवेलेबल असेल तर. सप्लाय प्लॅटफॉर्म असेल तर सप्लाय प्लॅटफॉर्मचे अवेलेबल असेल तर येतात. फायनान्शियल म्हटलं तर फायनान्शियलचे अवेलेबल असले तर येतात. ओके, तर हे तुम्ही सगळं, मग तुम्ही काय करायचं ना, सगळे कॅटेगरी सिलेक्ट करायचं. ओके, जेवढे कॅटेगरी दिसले म्हणजे सगळे कॅटेगरी येऊ देत ना, आपण नंतर चेक करूया त्याच्यामध्ये. सो सगळी कॅटेगरी चेक करायचं, आणि तुम्हाला पर्टिक्युलर कॅटेगरी बघायचं असेल, समजा तुम्हाला HRमध्ये एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही HRचं बघा. तुम्हाला बिझनेसमध्ये असेल तर बिझनेसचं बघा. तुम्हाला प्रोडक्ट अँड डिझाईन्समध्ये असेल तर ह्याच्यामध्ये बघा. तुम्ही टेकमध्ये बघायचं आहे तुम्ही टेकमध्ये बघा. ओके, तुम्हाला फायनान्शियलमध्ये एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही फायनान्शियल हे फक्त कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्ही चेक करू शकता. इथं बघू शकता तुम्ही फायनान्शियल तुम्ही चेक करू शकता. ओके, आणि समजा तुम्हाला हेच मोबाईलमध्ये चेक करायचं असेल तर तुम्हाला मोबाईलमध्ये असं दिसणार आहे. हे बघा, असं असतं मोबाईलमध्ये व्ह्यू असे असते मोबाईलचं. ओके, तर इथं कॅटेगरी दिसतात, तर इथं तुम्हाला असं टिक मार्क करायचे कॅटेगरीमध्ये. ओके, मग जेव्हा तुम्ही टिक मार्क करता ना तेव्हा मोबाईल इथं सगळं तुम्हाला दिसतात. इथं मोबाईलमध्ये असं दिसणार आहे तुम्हाला. ओके, जे तुम्हाला दाखवायला म्हणजे जास्तीत जास्त लोक मोबाईल यूज करतात ना, पण डेस्कटॉपवरती तुम्हाला क्लिअर दिसते त्यासाठी मी मोबाईल पण दाखवायला, डेस्कटॉप पण दाखवायला. ओके, तर इथे बघू शकता तुम्ही मी कॅटेगरी सिलेक्ट केल्या, ऑलमोस्ट सगळे कॅटेगरी सिलेक्ट केल्या. इथे बघू शकता आता इथं जॉब ऑफर्स आहेत. एक तर आहे असिस्टंट मॅनेजर एक्सपिरियन्स म्हणून, तिथे एक्सपिरियन्स विचारत. ओके, म्हणजे जे असिस्टंट मॅनेजर वगैरे असतात, मॅनेजर पोस्ट म्हणजे एक्सपिरियन्स असतेच. ओके, तर आपल्याला काय बघायचं, नॉर्मल बघायचे, स्टार्टिंग लेवल असते त्याला. मग जेव्हा तुम्ही स्टार्टिंग लेवलला अप्लाय करता तेव्हा तुम्ही असोसिएटमध्ये चेक करा. ओके, कारण असोसिएट जे असतात ना स्टार्टिंग लेवलचे असतात, त्या ठिकाणी एक्सपिरियन्स वगैरे काय विचारत नाही. तुम्ही बघू शकता त्या असोसिएट कॅटेगरी मिशो ग्रोसरी आहे. असोसिएट डायरेक्टर बिझनेस फायनान्स, असोसिएट डायरेक्टर फायनान्शियल सर्व्हिस, हे सगळे फर्स्ट लेवलचे जॉब्स आहेत. मग मी असोसिएटमध्ये बघायचं जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर. आणि जर तुम्हाला असिस्टंट मॅनेजरमध्ये एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स प्रमाणे अप्लाय करू शकता. तर आपण सध्याला कारण जास्तीत फ्रेशर्स लोकच विचारतात त्यासाठी मी इथं ना असोसिएट कॅटेगरीवरती क्लिक करते. ओके, आणि इथं ग्रोसरीज म्हणून दिलेलं आहे. ओके, असोसिएट कॅटेगरी ग्रोसरीज. समजा तुम्ही मिशो ॲपमध्ये गेला ना, कुठे गेलं आपलं मिशो ॲप, तिथे समजा मिशो मी आता ओपन केलं misho.com मध्ये. तिथे ना वेगवेगळे कॅटेगरी आहेत. तिथे बघू शकता तुम्ही. इथनिक आहे, वेस्टर्न ड्रेसेस, मेन्सवेअर, फुटवेअर, होम डेकोर, ब्युटी असोसिएट, ग्रोसरीमध्ये. आता मग ग्रोसरीसाठी स्पेशली त्यांनी विचारलं. ओके, मग ग्रोसरीजमध्ये आता हे रेट दिसायलाय, एक MRP आहे, एक डिस्काउंट रेट आहे. तर हे सगळं रेट डिसाईड करायचं, नाव डिसाईड करायचं, म्हणजे तुम्हाला मॅच करायचं करेक्ट. कस्टमर काय घालतंय आणि आपण काय घालायचं हे सगळं तुम्हाला ग्रोसरीच्या रिलेटेड हे बघावं लागेल. ओके, तर तिने दिलेत असतील इथं आपल्याला.
अबाउट द टीममध्ये तुम्ही इथं बघू शकता. अबाउट द टीम बद्दल डिटेल्स इथे वाचू शकता. तुमचं रोल काय असणार त्यांचं. ॲज अन असोसिएट यू विल मॅनेज बोथ डिमांड अँड सप्लाय साइड्स ऑफ बिझनेस. तर इथं बघू शकता डिमांड आणि सप्लाय साइड तुम्हाला मॅनेज करावं लागेल. यू विल ऑल्सो एन्श्योर ऑल द बेस्ट प्राइसेस. तर तुम्हाला बेस्ट प्राइसेस मी तुम्हाला दाखवलं. हे सगळे तुम्ही एन्श्योर करायचं की प्राइस बरोबर आहे की नाही. ओके. शोकेस्ड ऑन ॲप ऑफ द कस्टमर्स. जे ॲपवर दाखवतात ना कस्टमर प्राइस, ते तुम्ही करेक्ट आहे की चेक करावं लागेल. यू विल ओन पी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे सगळं तुम्ही हँडल करणार. कन्सिस्टंटली ड्राईव्ह व्हॅल्यू टू यूएस रिसेलर्सला व्हॅल्यू द्यायला, म्हणजे व्यवस्थित त्यांना क्वालिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे, किंवा त्यांनी जे ऑर्डर करतात ते त्यांना व्यवस्थित पोहोचलं पाहिजे. बट व्हॅल्यू द्यायला पाहिजे आपण कस्टमर्सना. तुम्ही काय करणार, मेंटर, मोटिवेट, प्रोव्हाइड डायरेक्शन टू टीम ऑफ की अकाउंट मॅनेजर. म्हणजे तुमची एक टीम असणार, त्या टीमला तुम्हाला म्हणजे की डायरेक्शन्स वगैरे द्यावे लागणार. ओके. ॲडव्होकेट मिशो व्हॅल्यू प्रिन्सिपल अक्रॉस युअर टीम. वर्क विथ सेंट्रल टीम. टीम बरोबर काम करायचं आहे. डेव्हलप रोबस्ट प्रोसेस डेव्हलप करायचं आहे. कम्युनिकेट प्रायोरिटीज अँड की डिसिजन्स घ्यायचे आहेत. तर भरपूर दिले तरी सगळं तुम्ही रीड करू शकता. ओके. तेव्हा व्हॉट यू विल नीड 1 to 3, समजा 1 ते 3 वर्ष जर तुम्हाला ओव्हर एक्सपिरियन्स असेल, किंवा ॲटलिस्ट 1 वर्षाचा असेल तरी चालतं. ओके. इथे दिलेत. हे सगळं तुम्ही वाचू शकता. अबाउट अस, त्यांचं मिशन काय, कल्चर वगैरे हे सगळं तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथे समजा अप्लाय करायचं असेल तर इथं बघू शकता. मी आपलं नाव इथं क्लिक करायचं आहे. ओके. तर अप्लाय नाव वरती इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं लिंक्डइन प्रोफाईल असेल तर तुम्ही लिंक्डइन, ते लिंक असेल तर इथं लिंक्डइनचं लिंक ॲड करू शकता. इथं रेझ्यूम तुम्ही ॲड करू शकता. तर फुल नेम घालू शकता, ईमेल घालू शकता, फोन नंबर तुमचं लोकेशन कुठलं आहे, तुमची कंपनी तुम्ही जर काम करत असाल तर कंपनी घाला. जर नसेल तर नन म्हणून घाला. ओके. किंवा नो म्हणून घाला. इथे तुम्हाला आणि तुमचे URL घालायचे आहेत. म्हणजे तुमचं अकाउंट असेल LinkedInवरती किंवा नोकरीवरती, तर तुम्ही ॲड करू शकता. ॲप्लिकेशन फॉर मिशो ग्रोसरी, तर इथं तुम्हाला चेक बघायचं तुम्ही मेल आहे का फिमेल, ते तुम्ही अकॉर्डिंग टू घालायचं. एक्सपिरियन्स असेल तर येस म्हणून घाला, नसेल तर नो म्हणून घाला. कशामध्ये एक्सपिरियन्स, कुठल्या कॅटेगरीमध्ये, ते पण तुम्ही घालू शकता. आर यू बेस्ड ऑन बंगलोर, तुम्ही कुठून आहे, बंगलोरवरून आहात की नाही ते पण घाला. तुम्ही बंगलोरला येऊ शकता का ते पण इथे असे सिलेक्ट करू शकता. तुमचं करंट कॉम्पेन्सेशन किती आहे तुम्हाला ते इथे तुम्ही घालू शकता. एक्सपेक्टेड तुम्हाला किती सॅलरी पाहिजे किंवा आता किती सॅलरी आहे ते पण तुम्ही घालू शकता. नोटीस पिरियड तुमचं घालू शकता. फॉर एक्झाम्पल समजा तुमचं मिशोमध्ये सिलेक्शन झालं, मग तुमचे पहिले जे जॉब करत आहात ना, ते तिथं तुम्हाला किती दिवसाचं नोटीस पिरियड द्यावं लागेल, ते तुम्हाला इथं घालावं लागेल. हाऊ डिड यू गेट टू नो अबाउट, तुम्हाला कुठून समजलं या जॉबबद्दल, तर ते पण तुम्ही इथं ॲड करू शकता. LinkedInमधून का, मिशोमधून का, नोकरीमधून का, ग्लासडोअरमधून का, किंवा अदर्स हे तुम्ही घालू शकता. ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. नंतर सबमिट करायचं ॲप्लिकेशन. ओके. नंतर तुमचं काय होतं, ॲप्लिकेशन सबमिट होतंय. तर असे ना भरपूर इथे जॉब्स तुम्ही आहेत, आता बघितलंय तुम्ही, असं तुम्ही ना चेक करू शकता वेगवेगळ्यासाठी. बिझनेस मॅनेजर, मिशो ग्रोसरी हे पण तुम्ही चेक करू शकता. आणि दुसरं जर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्सवरती पण तुम्ही चेक करू शकता. ओके. तर असं तुम्ही अप्लाय करा जॉबसाठी. आणि मिशो तुम्हाला माहिती आहे आता ट्रेंडिंगवरती आहे. त्यांना पण रिक्वायरमेंट आहे, तर तुम्ही अप्लाय करा. ओके. तुम्हाला काही समजलं नाही, काही पण क्वेश्चन असेल तर व्हिडिओ अनेकदा बघू शकता. तरी पण नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके. अँड थँक यू सो मच. आणि असं सपोर्ट करा. नवीन असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईबला विसरू नका. थँक यू सगळ्यांना.